उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गाव वसल्यापासून 20 वेळा महापुराच्या विळख्यात सापडलं असून या गावचं अन्य ठिकाणी स्थलांतर करा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि महापुरामुळे पडलेले इलेक्ट्रिक पोल उभे करून डीपी बदलून शेतपंपाचा वीज पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी माजी आमदार दिलीपराव माने व सिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे केली। यावेळी प्रशासनाकडून वीज वितरणाचे पोल लवकर उभे करून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असं सांगण्यात आलं। उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि महापुरामुळे सीना आणि भीमा नदीकाठच्या गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून या भागातील विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडल्यानं व डीपी पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाले आहेत। उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठचे पाकणीपासून शिवणी, तिरे, पाथरी, तेलगाव, डोणगाव, कवठे, नंदूर, समशापूर ते दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पडलेले पोल उभे करून डीपी बदलून शेतपंपाचा वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे माजी आमदार दिलीपराव माने व सिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी केली। अतिवृष्टी व महापुरामुळे वीज वितरणाचं फार मोठं नुकसान झालं असून अशा परिस्थितीत गावातील वीज पुरवठा तातडीने सुरू करणं आवश्यक। साधन सामग्री व कर्मचारी वर्गांना घेऊन पडलेले पोल उभे करून वीज पुरवठा लवकर सुरू करण्याचं आमचं युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी यावेळी चर्चेत सांगितले। यावेळी सोमनाथ गायकवाड, गोवर्धन गायकवाड, अशोक गुंड, रवींद्र शिंदे, अजय सोनटक्के, संजय राठोड, उद्धव बंडगर, शिवाजी पाटील, मल्लप्पा बंडगर, अक्षय गायकवाड, ओंकार केंगार, बालाजी गायकवाड, बंडा अवताडे, बनसी मेटे, प्रदीप सुरवसे, बालाजी गायकवाड, गणपत बचुटे, नितीन भोपळे, बापू गुंड, ज्ञानेश्वर साखरे, सागर वाघमोडे, प्रभाकर गुंड आदींसह या भागातील शेतकरी उपस्थित होते।